मोनिका काय वेडेपणा करतेस हा? प्रीतम अरे का वाचवतोयस तू मला? मला नाही जगायचं, मला नाही जगायचं, नाही जगायचं. जर माझ्या बाळाला त्याचा बाबा मिळणार नसेल, त्याला जगाचे टोमणे खात जगावं लागणार असेल तर मी का जगू? मी का जगू? मला नाही जगायचं. आपण कधी बोलायचं नाही, कधी भेटायचं नाही असं बोलून तू तर निघून गेलास ना. या बाळाशी तुझा काही संबंध नसल्यासारखं वागतोयस तू. मग काय करणार होते मी? ए बघ प्रीतम, या बाळाला त्याच्या बाबाची आणि मला माझ्या प्रीतमची गरज आहे. हे बघ मोनिका, तू ना तू असं असं तडकाफडके निर्णय घेऊ नकोस आणि जीवावर बेतेल असं तर अजिबात वागू नकोस प्लीज. अरे मग काय करू मी? सांग ना. हे बघ प्रीतम, तुला जर आपलं बाळ जिवंत बघायचं असेल ना तर प्लीज प्लीज इथे येत राहा. कारण या बाळाला आणि मला तुझी गरज आहे रे. मोनिका मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून पळत नाहीये. मलाच सॉर्ट आउट करावं लागणार आहे ना आधी काही गोष्टी. मलाच कळत नाहीये मी काय करू ते. शांत शांत शांत. आदित्य मला विश करायला कसा नाही आला? आदित्य, आदित्य काय रे या वर्षी सुद्धा? आता काही लहान राहिलायस का तू? किर्लोस्कर कंपनीचा CEO आहेस. आई मी किती मोठा झालो वयाने उद्याने तरी ही प्रथा काही मोडणार नाहीये. ओके, मी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी तुझ्या वाढदिवसाला तुझे डोळे उघडता क्षणी तुला सगळ्यात पहिले विश करणारा मीच असणार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू द बेस्ट मदर इन द वर्ल्ड. आला आदित्य. एक, दोन, तीन. थँक्यू थँक्यू. पण आदित्य नाही आला. अच्छा, आदित्य आलाच नाही का अजून? नाही नाही, तो कसा येणार? तो ना रात्रीपासून गायब आहे. दामिनी, त्याने काही मुद्दाम केला नसेल हे. अरे दुसरं काहीतरी काम असेल म्हणून गेला असेल ना तो. आदित्य दादा नाहीयेत आणि प्रीतम पण नाहीयेत. नक्की कुठे गेले असतील? आणि कामाची जाणीव आहे त्याला, कळलं ना. नाही नाही, आणि आहिल्या, तुझा वाढदिवस तो विसरेल याचा विचार तरी आपण करू शकतो का? येईल तो, नको काळजी करू. आणि आज तुझा वाढदिवस आहे, त्याची सुरुवात तू अशी करणार आहेस का? नाही, चला आवडते, फ्रेश होऊया. चला. दादा 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 हे जे CCTV आहे
त्याचं प्लीज फुटेज मिळेल का मला? आम्ही असं फुटेज शेअर करू शकत नाही. आय नो मला तुमच्या रूल्स आणि रेग्युलेशनच्या आड नाही यायचं, पण प्लीज कोणाच्या तरी ना जीवन मरणाचा प्रश्न आहे सर. मी तिला आत्ता वाचवलं नाही ना तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. हे बघा काय झालं ना, मी तिला सोडायला गेलो होतो आणि माझ्या डोळ्यांसमोरून तिला कोणीतरी घेऊन गेलं. सर प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला थोडीशी मदत करा. इट्स ओके, तुमची ईमेल आय डी द्या, मी फुटेज शेअर करतो. हां घ्या ना लिंक घ्या. आदित्य हां आला. थँक्यू सो मच. ओके. तुम्ही आवाज करू नका, तुम्ही शांत बसा. तुम्हाला काय बी होणार नाही. आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. माझा फोन का चालू होत नाही? झाला तो ट्रक कुठे असेल, कसं शोधायचं? आदित्य सर फोन का उचलत नाहीत? पारूचा फोन. पारू हॅलो आदित्य सर. आदित्य सर मी इकडं यांनी मला पारू तू शांत हो आधी. मला सांग एक्झॅक्टली कुठे आहेस तू? आदित्य सर आम्हाला त्या आजीने गुजरातला आणलं आहे आणि तिकडनं समुद्रातनं आम्हाला दुबईला घेऊन जाणार आहे समजांना. एक मिनिट. सगळ्यांना म्हणजे काय? समजांना म्हणजे आदित्य सर मी एकटी नाही, इकडं अजून बाकीच्या बी मुली आहेत. एक मिनिट गाडी थांबव ना. हॅलो तुम्ही प्लीज काहीतरी करा. हे बघा तुम्ही काय बी करा पण आम्हाला इकडनं सोडवा. बर. या हाताचं कोणी काढलं? आणि तोंडावरची पट्टी कोणी काढली? ये पारू, जास्त शहाणपणा करू नको तू. आणि इकडे आता आरडाओरडा कोणी केला? कोणी केला आरडाओरडा? जास्त शहाणपणा करायचा नाही कोणी, नाहीतर इथनं जाताना तुम्हाला वन पीस मध्ये घेऊन जातोय आणि तिकडे गेल्यावर तुमचे पाठ करून विकले ना तरी मला जास्त पैसे मिळतील, कळलं का? ए तू या समध्या मुलींना सोड, नाही तर आदित्य सर तुला सोडणार नाही. आणि मी तुला सोडणार नाही रे. माझा फोन. मित्राला फोन. आदित्य आदित्य कधी रे पाठ सोडणार तू माझी? नाही पण आता सुटेल आता काय आहे, तुझ्या या मैत्रिणीला घेऊन मी चाललो आता गुजरातला आणि गुजरात वरून थेट दुबईला. तुला गंमत माहिती आहे दुबईचे जे अजय, तुला माहित आहे तू काय करतोयस? पारूला काही झालं ना तर मी शपथ तुला सोडणार नाही. ये मी वाट बघतो तुझी. ये, मी नाही घाबरत तुला. चल. हॅलो हॅलो हॅलो.
ए जास्त शहाणपणा करायचा नाही इथून पुढे. माझा फोन. गप्पे. आदित्य सर सोडणार नाही तुला. प्रीतम आणि आणि प्रीतम, तिकडे तुझी बायको आणि इकडे मला सांभाळताना तुझी जी तारेवरची कसरत होते ना, ती बघताना मला फार मज्जा येते. आता हळूहळू तुझ्या घरात, आयुष्यात आणि प्रॉपर्टीमध्ये समान भागीदार होणार आहे मी. तू बघच आता. या ठीक आहे ना सगळं? आई तुम्ही काय ग? आणि प्रीतम कुठे आहे? सकाळी विश करायला पण आला नाही मला. रिया, प्रीतम तुला सांगून गेला नाहीये का? आई ऍक्च्युली असं काय महत्वाचं काम आहे जे मला पण माहित नाही? प्रिया, प्रीतमला फोन कर. हो. शी, फोन सायलेंटच करते. तिकडे प्रिया माझी वाट बघत असेल. आईचा वाढदिवस आहे. प्रिया, हे बघ, प्रीतमवर विश्वास ठेव. खरंच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून तो गेला असेल, नाहीतर असं जाणार नाही. हं? आणि त्याला परत येऊ दे. चांगली कान उघडणी करणार आहे मी त्याची. डोंट वरी. हे आदित्य बाबा अजून कसे आले नाहीत. आणि ही पारू पण दिसेना. ही पोरगी आहे ना, दिवसेंदिवस माझ्या अडचणी वाढवायला लागली. येऊ देस तिला, बघतोच. अरे बा, असं कशाला बोलायला लागलायस बा? आज तरी किमान तायडीला ओरडू नकोस का? आज तायडीचा वाढदिवस आहे आणि आदित्य सरांनी सांगितलंय ना की ती माझ्या संगत आहे म्हणून. मग कशाला काळजी करतोस? ते आणतील तिला व्यवस्थित. अरे काळजी वाटते, बाप आहे मी. काय दामिनी मॅडम? काय रे, घरच्या महाराणी कुठे आहेत? आज कामावर येणार नाहीयेत का त्या? मूड नाहीये त्यांचा की नेहमीप्रमाणे अशा बाहेर फेरफटका मारायला गेलेत? नाही नाही, ती फेरफटका मारायला नाही गेली. गावाकडं जरा घरचं काम काढलंय ना, म्हणून तिकडे गेली गावाकडे. अच्छा अच्छा, राहू दे. पण मला सांग, आज तिचा पण वाढदिवस आहे ना?
काय रे? हा हो हो. अच्छा, म्हणजे आज अहिल्या वहिनींसोबत पारूचा पण वाढदिवस आहे. हा, म्हणजे आदित्य वहिनींचा वाढदिवस सोडून पारूचा वाढदिवस साजरा करायला तिच्यासोबत बाहेर गेलाय. ही गुड न्यूज तर मला वहिनींना सगळ्यात आधी द्यायला पाहिजे, हो ना? चला मग, ठीक आहे, चालू दे तुमचं. मी आलेच. ही पोरगी म्हणजे नुसता जीवाला खूर लावून ठेवला हिने. मला काही करून पारूला वाचवायला जावंच लागेल. अजय, तू आहे ना पारूला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घेऊन जा. मी तिला परत आणल्याशिवाय ना घरी जाणारच नाही. आईचा वाढदिवस पहिला वाढदिवस असेल आईचा जिथे मी तिला विश केलं नाही. आणि आय एम शुअर ही गोष्ट नक्की सगळ्यांच्या लक्षात आली असणार. प्रीतमला या गोष्टीची कल्पना द्यायला हवी. ऍटलिस्ट तिकडे कुठला गोंधळ नाही होणार. फोन उचल यार. Bro, pick up the phone यार. वॉइस मेसेजेस टाकतो. हॅलो प्रीतम, ऐक, मला घरी यायला उशीर होणार आहे, पण आईला सांग की मी ओके आहे आणि काही झालं तरी तिच्या वाढदिवसापर्यंत मी नक्की पोहोचणार. ब्रो प्लीज थोडं सांभाळून घे तिकडे. गुम है किसी की याद में दुनिया भुलाए हुए, गुम है किसी की याद में दुनिया भुलाए हुए, मुद्दतें गुजर गई हमारी याद आए हुए. काय गाहिलं, काय करायचं तुझं? सतत कसली ना कसली तरी काळजी करत असतेस. आज वाढदिवस आहे तुझा, आनंदाचा दिवस आहे. त्यानिमित्तानं आपण पार्टी ठेवली छोटीशी. आज तरी खुश राहा ना. कशी खुश राहू श्रीकांत? आज माझा वाढदिवस आहे, का आनंदाचा दिवस आहे, पण आज माझी दोन्ही मुलं इथे नाहीये. प्रीतमनी प्रियाला एक मेसेज केलाय की त्याला महत्वाचं काम आहे, असं म्हणून भल्या पहाटे उठून तो कुठेतरी निघून गेलाय. आदित्य कुठे आहे कोणालाच माहित नाहीये. मला माहिती ना. तुमच्या दोघांच्या एक गोष्ट लक्षात आली नाहीये का? वहिनी, आज जसा तुमचा वाढदिवस आहे ना, तसाच पारूचा सुद्धा आहे. मला सांगा, तुम्हा दोघांना पारू आज सकाळपासून घरात दिसलीये का? नाही ना? कशी दिसणार? कारण पारू आणि आदित्य दोघेही कुठेतरी पळून गेले असणार. दामिनी, पारू तिच्या गावी गेलीये. मारुतीने तसं सांगितलंय मला, आणि आदित्य त्याच्या कामासाठी गेला असेल. तू उगाच आदित्य आणि पारूचे संबंध लावू नकोस. नाही 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 दादासाहेब, अगदीच तसं नाही. फक्त माझ्या मनात एक शंका आली, ती मी व्यक्त केली. मला असं वाटलं की पारूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आदित्य पारू सोबत कुठेतरी गेलाय. नाहीतर बघा ना, बहिणींचा वाढदिवस आहे म्हटल्यावर किती किती उधाण यायचं. तो लिटरली वाट बघायचा वर्षभर आतुरतेने की वहिनींचा वाढदिवस कधी येणार. तो म्हणालेला सुद्धा वहिनींना की सगळ्या जगाने विश करायच्या आधी मी विश करणार. कुठे आहे तो आदित्य? मी जगाच्या पाठीवर कुठेही असतो तरी माझ्या आईच्या वाढदिवसासाठी येणार. कुठे येतो आदित्य? एकदा कुठेतरी लंडन की अमेरिकेत होता, तिथून धावत पळत येऊन वहिनींना सगळ्यात पहिल्यांदा विश करणार आदित्य कुठे आहे? आज त्याला त्याच्या आईचा खुद्द अहिल्यादेवी किर्लोस्करांचा वाढदिवस लक्षातच राहिला नाही. बापरे, अजब आहे ना हे जरा पचायला जड जाते है ना. मला अजून एक शंका येते, मी बोलून दाखवू का? मला असं वाटतंय आदित्यच्या मनातली बहिणींची जागा पारूने तर घेतली नाहीये ना. दामिनी,